सातत्याने गेली अनेक वर्षांपासून चर्चा होते तो संघ पाहायला मिळतोय. त्यापैकी आपण पाहायला प्रत्येक खेळाडूचा खेळ खूप चांगला राहिला आहे. ऑन स्ट्राईकची जोडी मैदानामध्ये प्रचारण होत असताना आपण पाहतो ऑन स्ट्राईकला परेश कडके आणि त्यांच्या समवेत पाहायला मिळतात मिस्टर 360 अक्षय सरोदे. तर गोलंदाज आपण पाहतोय संभाजीराजे घोरपडे या संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज विजय. बघा विजय हा देखील खेळाडू खूप चांगला आहे. याही खेळाडूकडे गुणवत्ता आहे. याही खेळाडूनं या हंगामामध्ये प्रभावित केलाय तो विजय आपल्याला पाहायला मिळतोय. आणि विजयचं स्वागत केलंय परेश कडकेनं स्टँड अँड डिलिव्हर मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फेकून दिलाय अक्षरशः सीमेरेषेबाहेर 6 धावन करता. ऍक्शन पहा काय जबरदस्त फटका सजवलाय. प्लेसमेंट खूप चांगली होती. ऍक्शन मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. अगदी स्वतःचं आणि संघाचं खातं खुलं केलंय परेश कडकेनं. परेश कडकेची चर्चा सातत्याने होते. PPL मध्ये देखील आपण पाहिलं परेश कडकेला एक प्रश्न विचारला गेला की तू ही मॅच या ठिकाणी जिंकलाय, तू स्पर्धा जिंकलाय PPL ची, याच्यामध्ये विजय खानावकर यांचं महत्व या संघासमोर बॉन्डिंग कसं आहे. त्यावेळी परेश कडकेनं सांगितलं हा फॅन्स फॉलोवर्स माझ्यासाठी नाहीये तर हा फॅन्स फॉलोवर्स रॉयल टीमसाठी आलाय. तर जबरदस्त ज्यावेळी तुम्ही एका संघातून खेळताना त्यावेळेस श्रेय तुम्हाला स्वतःला नाही आहे तर तुमच्या टीमला देताना त्याहूनच समजतं तुम्ही किती मोठे हा खेळाडू आहात. तर नाव बॅक टू क्रिकेट थोडंसं मैदानामध्ये जात असताना पाहतो अलॉंग द कारफीट जमिनीला घासत पुसत चेंडू गेलाय सीमेरेषे बाहेर. आणखीन एक चौकार. परेश कडके मैदानावरती येतायत काय, फलंदाजी करतायत काय, अगदी मंत्रमुग्ध करून सोडलाय. त्यांनी सांगितलंय इतरत्र खेळण्यापेक्षा मी या मैदानावरती खेळणं पसंत करतो आणि हे मैदान माझं आवडतं आहे. आणि तो खेळ आवडत्या मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळतोय. परंतु चांगलं कमबॅक केलंय. विजयचं देखील कौतुक करावं लागेल. अगदी पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके, त्यानंतर काय कमबॅक करतायत. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये परेश कडके अक्षय सरोदे यांना षटक टाकणं इतकंसं सोपं नाही आहे. परंतु विजयचे प्रयत्न पहा. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. लॉकऑन क्षेत्र निवडलाय. पहिली धाव तर जोरात घेतली आहे. अक्षय शिंदे चेंडूवरती येत आहेत. चेंडूची उचल करतात, फेकी करतात, तोपर्यंत 1 धाव. संघाची एकूण धावसंख्या पाहू शकाल 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 0 गडी बाद 11 धावा. 11 धावा धावफलकावरती पाहतोय मिस्टर 360 अक्षय सरोदे. बघा याही खेळाडूनं या मैदानावरती सातत्यानं खूप चांगली कामगिरी केली आहे. सांगायला निश्चितपणे आनंद होतो की याही खेळाडूनं अगदी टेनिस क्रिकेटच्या जीवावर एक 2 व्हीलर बाईक देखील जिंकली आहे, गाडी जिंकली आहे. असं म्हटलं जातं ना तुम्ही टेनिस क्रिकेट विश्वामध्ये काय मिळवता तर निश्चितपणे हे कमवता येतं जर का तुमच्याकडे जिद्द, चिकाटी, संघर्ष, परिश्रम अशा काही सर्व गोष्टी असतील ना तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सर्व काही कमवता येतं. अगदी खूप काय कमवलंय. अगदी घरच्यांचा विरोध होता क्रिकेट खेळू नको अक्षय तू, परंतु अक्षयनं ऐकलं नाहीये. अगदी स्वतःची आवड जोपासत असताना अगदी त्यानं स्वतःला झोकून दिलाय आणि सातत्यानं या मैदानावरती येत असताना कित्येक वेळा त्यानं मॅन ऑफ द सिरीज असतील, मॅन ऑफ असतील अशा मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये त्यानं स्वतःला सिद्ध करत एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण. अक्षय यावेळी फसलाय. येस डेफिनेटली चांगली गोलंदाजी. अक्षय आले आणि अक्षय गेले. पहिला झटका रॉयल टीमला. रॉयल संघाला पहिला झटका जरूर बसलाय, परंतु एकाला झाकावं दुसऱ्याला उघडावं. कारण या संघामध्ये मित्र म्हणेल फलंदाजीचा तोफखाना आहे. 1 से बढ़कर 1 खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळतात. तिथे आपण पाहायला प्रभात अंबोरे. बघा प्रभातनं देखील कित्येक वेळा प्रभावित केला. त्याची देखील फलंदाजी खूप चांगली राहिली आहे. तोही चांगला खेळतो. षटकार मारणं ही त्याची ओळख आहे. तो प्रभात आता मात्र मैदानावरती येत असताना पाहायला मिळतोय. आघाडीचा सलामीवीर
रॉयल संघाचा परेश कडके अजून देखील तग धरून मैदानामध्ये पाहायला मिळतोय, परंतु पहिल्या षटकामध्ये रॉयल संघाला पहिला झटका लागलाय 11 या धावसंख्येवरती. ट्रिपल 1-3 पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक चालू आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रभात मैदानावरती येत आहेत, परंतु विजयचं कौतुक करावं लागेल. जिथे पहिल्या 2 चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळालं, त्यानंतर वैभवनं काय कमबॅक केलाय. कारण हे षटक, पहिलं षटक, हाणामारीचं षटक, पॉवर प्लेचं षटक आणि हे षटक परेश कडके, अक्षय सुरदे, प्रभात अंबोरे यांच्या विरोधात टाकणं इतकंच सोपं नाही आहे. परंतु वैभवनं बरोबर चेंडू काय फेकलेत, अप्रतिम, कौतुकास्पद कामगिरी वैभवच्या माध्यमातून विजयच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रभात ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. हो, चांगला चेंडू फेकलाय, जिथे चेंडू पॅड वरती आदळलाय. षटकांचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर ऑन स्क्रीन वरती धावा पाहू शकाल. 1 गडी बाद 11 धावा. आज स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे हा संघ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. जरूर आज त्यांनी हे आयोजन केलंय, त्यांना ही स्पर्धा जिंकायची आहे. हाच निर्धार करून उतरलेत की काय असा देखील प्रश्न निर्माण झालाय. कारण आज पाठीरांक्याची कमी नाही आहे. जिथे डॉट चेंडू येतोय तिथे टाळ्यांचा गजर पाहायला मिळतोय. विकेट गेल्यानंतर इथे निश्चितपणे त्यांच्या चेंबूमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. म्हणजे त्यांना ही स्पर्धा जिंकायची आहे आणि खेळाडूंना देखील पाठीराख्यांचं मन राखायचं आहे. कदाचित ही मॅच जिंकतील का. बघा, कमी वयाचा खेळाडू देखील आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतोय. अगदी आपण स्क्रीनवरती पाहू शकाल मैदानावरती. पण सचिन ठोंबरे उर्फ शिवा, लॉर्ड शिवा म्हणून ओळखलं गेलं जातं. ओहो, चेंडू फेकला. विकेटच्या अंतिम चरणामध्ये ब्रह्मास्त्राचा वापर. अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला या फलंदाजांना फेकावेच लागतील. अगदी त्या प्रकारचा चेंडू फेकलाय. डॉट चेंडू या ठिकाणी काढावे लागतील, कारण फलंदाजी यांच्याकडे मित्र म्हणेल तोफखानेत. तुम्ही जेवढे डॉट चेंडू फेकाल ना तेवढे तुमच्या संघासाठी बचावात्मक असेल आणि ते चेंडू फेकले गेले जातात. 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. सचिन ठोंबरे उर्फ शिवा स्वतः लीड करतात या संघाला. स्वतः संघनायक आहे. परंतु पहा, क्रिकेट किती चांगलं खेळलं गेलं जात आहे. त्यांनी ओळखलंय सचिन ठोंबरे यांच्यावरती अद्याप आक्रमण करणं गरजेचं नाहीये. तिथे स्ट्राईक रोटेट करतात. परेश कडकेला स्ट्राईक देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची एकूण धावसंख्या 1 गडी बाद 13 धावा. 13 धावा. परेश कडके शांत आपल्याला पाहायला मिळतोय. काही चेंडूंपासून पहिले 2 चेंडू वगळता परेश कडके शांतच पाहायला मिळालेत. परंतु फटका फसलाय का. जिथे पाहायचं गॅप सिलेक्शन चांगलं आहे. परेशनं पाहिलं आणि चेंडूला फेकून दिला अक्षरशः 4 धावन करता. परेश कडकेची ही ताकद राहिली आहे. संघाला घेऊन जातोय 1 गडी बाद 17 या धावसंख्येवरती. दुसरं षटक चालू असताना आपण पाहतोय परेश कडके या मैदानावरती मंत्रमुग्ध करून सोडतोय. अगदी आपली आक्रमकता देखील दाखवतोय. आपल्या खेळामध्ये सातत्य देखील त्याचं पाहायला मिळतं. या सामन्यामध्ये संयम देखील पाहायला मिळतोय आणि तेवढं रुद्ररूप धारण देखील करताना पाहायला मिळतोय. अशा काही सर्व गोष्टी परेश कडकेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. परंतु पापील दात बागितली आहे पंचांकडे. अति उत्साह ज्यादा पाहायला मिळतोय, परंतु आत्मविश्वासाची कमी. पंचांवरती फ्रेशर टाकलं गेलं जात आहे. दबाव तंत्राचा वापर केला गेला. पण पंच देखील पाहणा कमलेश गुंजवटे अगदी नजर टाकून आहेत प्रत्येक चेंडूवरती. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 17 धावा दाबलगावरती. सचिन ठोंबरे उर्फ शिवाचं कौतुक करावं लागेल. 4 चेंडू फेकतात, फक्त 6 धावा देत आहेत. कमी धाव संख्येमध्ये घोरपडलं गेलं जाईल का. ओ माय गॉड, चेल होता का. कॉटन बॉल संधी सोडली आहे. संधी होती
कारण बॅटला हा चेंडू ब्रश या ठिकाणी घासला होता. एसटी रक्षकाला तो नीटसा गॅदर करता आला नाहीये. याचा अर्थ किंबहुना हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. संधी गमावली आहे. धावगती पहा 17. खतरा निर्माण झाला असता रॉयल टीमला. परेश कडके, तुम्ही तर या खेळाडूला संधी द्याल ना तर तो होत्याच नव्हतं करू शकेल. एवढी ताकद या खेळाडूकडे आहे. परंतु कौतुक 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 सचिन ठोंबरेचं करावं लागेल. या षटकामध्ये फक्त 7 धावा देतात. 18 धावी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा पाहायला मिळतात. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली, स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे प्रतिष्ठान संघाची गोलंदाजी चांगली राहिली आहे. आणि रॉयल संघाची तर धावसंख्या जर पाहिली 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 18 ही धावसंख्या पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 7, एकूण 12 चेंडू मागे 18 धावा उभारल्यात. आज मात्र स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे हा संघ आपल्या स्वतःच्या संघाच्या नावाला साजेशी खेळी करताना पाहायला मिळतोय. जर का या सरासरीने संघ जर गेला तर 4 षटकामध्ये 36 धावा बनवू शकेल. परंतु येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये किती धावा रोखतील हे पाहणं आता मात्र उत्कंठावर्धक झालंय. कारण प्रतिस्पर्धी संघ खूप मोठा आहे. त्या संघाला विजयाचा दावेदार म्हणून अगदी रविवारच्या दिवसामध्ये पाहिलं जातं. ज्या संघाच्या नावावरती सर्वाधिक विजय या मैदानावरती आहेत, चॅम्पियन म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. आणि त्यांच्या विरोधात आता पाहायचं आहे येणाऱ्या 2 षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखलं गेलं जात आहे. असा कोणता गोलंदाज असेल त्याच्यावरती आता मात्र जिम्मेदारी जबाबदारी दिली गेली जाईल. तर येस, आपण पाहतोय सागर अनुसे यांना या ठिकाणी जबाबदारी दिली आहे. ठिबकच्या स्पर्धेमध्ये अगदी पहिल्या फेरीमध्ये जबरदस्त गोलंदाजी करत असताना संघाला विजय संपादित करून दिला होता. अगदी त्याच सागरवरती विश्वास दर्शवलाय. पर्वत ना हो तो पहाड़ किस काम के, और सागर ना हो तो नदिया किस काम की. इस मैदान के बीच सागर, सागरला देखील अगदी तसं काम करावं लागेल. अगदी पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या फेरीमध्ये लढत असताना सागरनं तो कारनामा केला होता. परंतु या सामन्यामध्ये पाहायचं आहे दुसऱ्या फेरीतील ही लढत आहे. आणि दुसऱ्या फेरीतील लढतीमध्ये त्यांच्या विरोधात रॉयल सारखा बलाढ्य संघ, आणि या संघासमोर लढत असताना सागर कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. आउटसाइड डाऊन स्टंप अगदी लांब लचक बाहेर ठेवतायत. परेश खडकेपासून थोडासा दूरवरती आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय. वाईट चेंडू एका धावेनं. संघाची एकूण धावसंख्या 1 गडी बाद 19. आता मात्र या ठिकाणी फटका लगवलाय. चेंडू गेलाय अक्षरशः सीमेरेषे बाहेर 6 धावणे करता. बघा, परेश खडकेला तुम्ही शांत काळ बसवू शकत नाहीये. कदाचित तो सांगतोय वादळापूर्वीची ही शांतता आहे. आणि ही वादळापूर्वीची शांतता तर नव्हती का, असा देखील प्रश्न निर्माण झालाय. काही चेंडू तो शांत पाहायला मिळत होता. त्याच्या खेळामध्ये सातत्य पाहायला मिळत होतं, संयम पाहायला मिळत होता. आता मात्र त्यानं रुद्ररूप धारण करण्यास सुरुवात केली. अगदी पहा ना, पहिला चेंडू वाईट फेकला, तर येणाऱ्या चेंडूवरती आक्रमण केलं आणि संघाला घेऊन जातात 1 गडी बाद 25च्या घरामध्ये. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा आहे का, नाहीये. परेश खडकेचा खेळ संपला. झेल टिपला अक्षय शिंदे. सावंत आहे, अक्षय सावंत आपण पाहतोय.
अरविंद ढेकळे बघा चर्चेचं नाव या ठिकाणी या खेळाडूचं राहिलं आहे. अरविंद ढेकळे 40+ बिग बॅश मध्ये अगदी 500 पॉइंटला या ठिकाणी या खेळाडूला घेतलं होतं आणि या खेळाडूनं अक्षरशः प्रतिविरोधकांना अक्षरशः भुरळ घातली या नावानं. काय जबरदस्त खेळ 40+ बिग बॅश मध्ये आणि जसे काय उत्कृष्ट फलंदाज ठरतात आणि अगदी लगेचच 40+ रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये तर अरविंद ढेकळेला चक्क 12,500 पॉईंट्सने या ठिकाणी घेतलं. बघा ही खासियत आहे, ही ताकद आहे अरविंद ढेकळेची. हो टप्पा पडल्यानंतर काय स्विंग झालाय. वा आज काय गोलंदाजी राहिली आहे स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे या संघाची. विशेष कौतुक करावं लागेल सागर अणुसेचं देखील. अरविंद ढेकळे मास्टर माइंड खेळाडू म्हणून ओळखला गेला जातो. या संघाचा तारणहार म्हणून देखील ओळखला गेला जातो. आज अरविंद ढेकळे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. चुका होत आहेत. अगदी प्रत्येक धाव ही तुम्हाला रोखावी लागेल. प्रत्येक धावेचं महत्व समजून घेणं गरजेचं आहे. जिथे धावफलकावरती धावा पाहतोय आपण 2 धावेनंतर संघाची एकूण धावसंख्या 2 गडी बाद 27. अरविंद ढेकळे खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. सागरनं प्रभावित केलंय. अरविंद ढेकळेचा वार या ठिकाणी फसलाय की काय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. अक्षय सावंत चेंडू खाली येतात. आणखीन एक हदरा. तिसरा झटका रॉयल टीमला. आता मात्र कौतुक खराबच लागेल. देखे जरा किसमें कितना है दम. आता मात्र हे सांगत असतील तेही सांगतात दाखवा तुमच्यामध्ये किती दम आहे. आम्ही आमच्यामधला दम दाखवतो आणि दम दाखवत असताना अक्षरशः प्रतिस्पर्धी संघाची दमछाक या ठिकाणी केली आहे. अगदी धावगती पाहणा. तिसरं षटक चालू असताना संघाची एकूण धावसंख्या आहे फक्त 3 गडी बाद 27. तिसऱ्या षटकातील फक्त 1 चेंडू बाकी आहे. आज मात्र चांगला खेळ राहिलाय स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे या संघाचा. खरंच या ठिकाणी आपण पाहिलं खूप चांगला खेळ करतायत. परंतु प्रतिस्पर्धी संघ रॉयल आहे. नाव मोठा आहे. सातत्याने आम्ही मायक्रोफोनच्या माध्यमातून म्हणतोय. संतोष मधने येतात 5व्या क्रमांकावरती. बघा संतोष मधने देखील प्रभावित केलं आहे. संतोष मधने मित्र म्हणेल या मैदानावरचा सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू. अगदी गेली अनेक वर्षांपासून तो या मैदानावरती खेळतोय. सर्वांचा आवडता चाहता आहे. त्याचा फॅन्स वर्ग देखील खूप मोठा आहे. त्याचे चाहते भरपूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. संतोषची मात्र चर्चा केली ना तर त्याचा तो फिटनेस लाजवाब राहिला आहे. संतोष मधने ऑन स्ट्राईक वरती अगदी मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा खेळत आहेत. ती त्यांच्या देखील वाऱ्या चालू आहेत. कधी तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात, कधी पुण्याच्या मैदानावरती, कधी या तर पनवेल विभागामध्ये. चांगला चेंडू या ठिकाणी बघायचंय. वैभव चेंडू खाली. संतोष मधने गेला. काय या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज संघाचा टीमवर्क प्रथा आज खूप चांगली राहिली आहे. अक्षरशः आता मात्र रॉयल संघाची डोकेदुखी वाढू लागली आहे. कारण गोलंदाज या संघातील आक्रमक झालेत. या संघातील खेळाडू प्रत्येक क्षेत्ररक्षक आता मात्र या ठिकाणी आपले 100% योगदान देताना पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त खेळ राहिला आहे. सागर अणुसीचा विचार केला तर त्यानं षटक फेकलं 1 आणि या षटकामध्ये आपण पाहतोय
योगेश धावसंख्या ऑन स्क्रीन वरती आपण पाहतो 3 गडी बाद 27. एक षटक फेकत असताना 9 धावा दिली आणि 3 गडी बाद केलेत. तर प्रभात, आता प्रभातला स्वतःच्या संघाला या ठिकाणी सावरावं लागेल. या 6 चेंडू मागे मोठे फटके लगवावे लागतील आणि लगवतील का? बघा आता मात्र बक्षिसाची खैरात येऊ लागली आहे प्रभातसाठी, परंतु चांगलं क्रिकेट पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा विकेटच्या अंतिम चरणामध्ये पहिली धाव जोरात, दुसरी धाव तितक्याच वेगानं. या 2 धावेनं संघाची एकूण धाव संख्या आपण पाहू शकाल 29. 4 गडी बाद 29. जिथे आपण पाहतोय स्वामी निंबाळकर यांच्याकडून षटकार हॅट्रिक करता 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. चौकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक प्रभात या फलंदाजासाठी जमा होत आहे. 4थं षटक चालू आहे. 4 गडी बाद 29 ही धाव संख्या. चांगला फटका आहे, जिथे बघायचं आहे 2 क्षेत्ररक्षकाला बेधून चेंडू गेलाय गोळीगत सीमेरेषेबाहेर. 4 धावण करता अगदी ब्युटिफुल प्लेसमेंट या ठिकाणी पाहायला मिळते. 33 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळत आहेत. धावगती तर मी म्हणेल चांगली आहे, कारण यांच्याकडे सुरेश बुडीम सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अरविंद ढेकळे सारखा एक हुशार चतुर गोलंदाज या संघामध्ये पाहायला मिळतोय. म्हणजे 33 धावा मी म्हणेल चांगल्या आहेत. अजून देखील या षटकातील 4 चेंडू बाकी आहेत. येणाऱ्या 4 चेंडूवरती प्रभात काय करतील? किमान 2 मोठे फटके. अगदी बॅटिंगला मिडल ऑफ द बॅट, परंतु क्षेत्ररक्षक पाहायचाय सुरक्षित पॉपिंग स्क्रीन मध्ये पोहोचू शकला नाहीये. आणखीन एक सांघिक स्वरूपात फलंदाज आउट. आज मात्र संभाजी पुढे हा संघ वेगळ्या उत्साहामध्ये पाहायला मिळतोय. त्यांच्या पाठ्यरांकाचा जोश होश असं भरपूर काही या ठिकाणाहून सांगून जात आहे. आमच्या टीमला इथे जिंकायचे आहे, आम्हाला ही स्पर्धा जिंकायची आहे. ज्यांच्या नावाने ही स्पर्धा ठेवली आहे ना, ती स्पर्धा आम्हाला जिंकायची आहे. आणि ती स्पर्धा की काय जणू काय मैदानामध्ये उतरलेत आणि काय प्रभावशील खेळ या मैदानावरती पाहायला मिळतोय. 5 गडी बाद 34 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आहे. परंतु पुन्हा एकदा बॅटीची लिडिंग एज क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय. आणखीन एक फलंदाज आउट होतोय. अगदी प्रभात देखील हताश निराश पाऊलांनी या ठिकाणी चंबूच्या आश्रयाला जातात. 6 गडी बाद धावा होत आहेत. आज एक वेगळा जोश होश या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे या संघाचा काय खेळ राहिला या संघाचा. क्षेत्ररक्षण लाजवाब राहिलं, गोलंदाजी देखील तेवढीच चांगली राहिली. आणि याच्या जीवावर आज आपण पाहतोय इंटर कॉलनी भागातील सर्वाधिक बलाढ्य संघ, त्या बलाढ्य संघाला देखील आता मात्र नमवताना पाहायला मिळतोय. एका कुठेतरी कमी धावसंख्येमध्ये घुरफडताना पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ स्वर्गीय घोरपडे हा संघ. 34 धावा 6 बदल्यामध्ये नितीन महात्रे मैदानावरती येत आहेत. सचिन ठोंबरे लागेल काय गोलंदाजी करतात. एलांची कडून मारा करत असताना नितीन महात्रे चांगला फटकाय. हा फटका मी म्हणेल संघासाठी खूप काही घेऊन जाईल. काय जबरदस्त फटका, अफलातून आकाशाला गवस निघालणारा उत्तुंग गगनभेदी षटकार. हा षटकार निश्चितपणे रॉयल संघाला एक नवीन संजीवनी देऊन जाईल. हा षटकार निश्चितपणे रॉयल संघासाठी एक आत्मविश्वास देऊन जाईल. मोक्याला अगदी योग्य वेळी नितीन म्हात्रेने हा लगावलेला षटकार पाहायला मिळतोय.
काय जबरदस्त फटकेबाजी करतायत नितीन म्हात्रे. हे तर करायचं होतं. अगदी या अगोदरचा चेंडू आकूड त्याच्यावरती घेतला, त्याच्यावरती केलं आक्रमण. त्यानंतरचा चेंडू पा अगदी ब्रह्मास्त्राचा वापर. षटकाचा खेळ संपला. 4 षटका मागे रॉयल संघानं धावा उभारल्यात 41. 42 धावांचं आव्हान या ठिकाणी गाठायचंय. ते अर्थातच स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे या संघाला. हॅलो, तर आपण पाहू शकाल अगदी ऑन स्क्रीन वरती अरविंद ढेकळे स्क्रीनवरती देखील पडतोय 0 या धावसंख्येत सुरेश मोनिमा रनआउट झाले. अरविंद ढेकळे यांचा विचार केला. 3 चेंडूंपैकी 2 धावा जमवल्या. तदनंतर आपण पाहायला संतोष बदने 0 या धावसंख्येवरती आउट झाले. तदनंतर अक्षय सरोदे हे देखील 0 धावसंख्येवरती. परेश कडकेनं संघासाठी उपयुक्त 23 धावा जमवल्या. प्रभातचा विचार केला तर तो या 8 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळाला. आणि नितीन म्हात्रे जो मैदानावरती आला, अनेक षटकार लगावला, 6 धावा. एकूण रॉयल संघाची धावसंख्या जर पाहिली तर 41-42 धावांचं आव्हान या ठिकाणी पाहायला मिळत आहे. विजय यांचा कौतुक करावं लागेल. संभाजीराजे घोरपडे संघाचा विजय, ज्यानं 1 षटक फेकलं, त्या षटकामध्ये 11 धावा दिल्या, 1 विकेट मिळवली. त्याच्यामध्ये 1 धाव ही एक्स्ट्रा स्वरूपाची पाहायला मिळाली. सचिन ठोंबरेचा विचार केला, त्यांनी 2 षटक 3 चेंडू डॉट फेकले, 20 धावा दिल्या आणि 1 विकेट घेत आपला हा स्पेल पूर्ण केला. तर सागर अनुसे 1 षटक फेकलं, 4 चेंडू डॉट पाहायला मिळाले, त्याच्यामध्ये तब्बल 3 विकेट मिळवल्या, 9 धावा दिल्या आणि या षटकामध्ये त्यांच्या माध्यमातून 3 एक्स्ट्रा धावा देखील पाहायला मिळाल्या. असं हे पृथक्करण अगदी पहिल्या प्रभार्धामध्ये पाहायला मिळालं. तर 41 धावा झाल्यात. 42 धावांचं आव्हान कशा पद्धतीनं गाठलं गेलं जातं आहे हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. 42 धावा इतकं तर तरी देखील मी तर म्हणेल सोपं नसणार आहे. तरी देखील या संघासाठी इतकंच सोपं नसणार आहे, कारण प्रतिस्पर्धी संघ, अनुभव खूप आहे. अगदी या संघासमवेत तुम्हाला लढायचं असेल ना, तर तुम्हाला इथे 100% प्रत्येक खेळाडूला स्वतःचं योगदान द्यावं लागेल. पाहायचं आहे कोणता खेळाडू या मैदानावरती चमकतोय. आज मात्र वेळ आली आहे मित्रमंडळ स्वर्गीय संभाजी राजे घोरपडे या संघाची. आज मात्र नशीब साथ देईल का? रात्र नाही स्वप्न बदलते, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. वेळ अर्थात काळ बदलो ना बदलो, मात्र वेळ मात्र नक्कीच बदलते. आज पाहायचं ही वेळ या ठिकाणी बदलली गेली जाईल का? आज मात्र या मॅच मध्ये स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे हा संघ बाजी मारेल का? पाठीमागच्या स्पर्धेतील चॅम्पियन संघ आणि त्यांच्या विरोधात पाहिलं तर या वर्षी या संघानं एक नवीन बांधणी केली आहे आणि एक नवीन संघ या हंगामामध्ये पाहायला मिळतोय. स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे आणि हा संघ अगदी पहिल्या पूर्वार्धामध्ये तर मी म्हणेन चांगली कामगिरी केली आहे. दुसऱ्या पूर्वार्धामध्ये पाहायचं आहे
कशा स्वरूपाची कामगिरी असेल. सचिन ठोंबरे उर्फ शिवा मैदानामध्ये उतरत आहेत. सचिन ठोंबरेला जास्त काळ या ठिकाणी मैदानावरती थांबावं लागेल, कारण या संघातील एकमेव असे खेळाडू आहेत जे प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडू शकतील. कारण सकाळी आम्ही या खेळाडूचा चर्चा केली होती. श्री गणेश संघातून खेळत असताना या सचिन ठोंबरेनं अक्षरशः रॉयल संघातील गोलंदाजांची भंबेरी कित्येक वेळा उडवली आहे. पुन्हा एकदा भेट या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. सचिन ठोंबरे यांच्या विरोधात रॉयल टीम पाहायला मिळते. हेच बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. अनेक दिवसानंतर एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळत आहेत. आज खरी तर सचिन ठोंबरेला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. सचिन ठोंबरे लेग स्टिक वरती टाकलाय पहिला चेंडू, अर्थातच बोनस स्वरूपाचा. स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे या संघाचा श्री गणेशा झालाय. किंबहुना धावफलकावरती ऑन स्क्रीन वरती धावसंख्या पाहतोय 0 गडी बाद 1 ही धावसंख्या. अगर हवाएं मौसम का रूप बदल सकती है तो आपके ऊपर रहने वाले दुआएं भी आपका नसीब बदल सकती है. आज दुआ भरपूर आहेत, आशीर्वाद भरपूर आहेत या संघाच्या पाठीमागे. ते आशीर्वाद घेत असताना स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे हा संघ पहा. ओ हो हो हो, टिपिकल, क्लासिकल, ब्युटिफुल, लाजवाब, काय फटका सजवला. वा, अगदी पास सचिन ठोंबरेनं विड ऑफच्या क्षेत्रामध्ये मनगटाच्या सहाय्यानं अगदी फक्त क्लिक केलं आणि चेंडूला अक्षरशः फेकून दिलं 4 धावण करता. मॅच चांगली होणार आहे यात मात्र कुशंका नाहीये. मॅच निश्चितपणे सचिन ठोंबरे याला या मैदानावरती आपण पाहतोय. एक बॅटल खूप चांगलं पाहायला मिळत आहे. लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील ना, आवाज वाढवतील, तेव्हा घाबरायचं नसतं. फक्त तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची असते, प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाहीये. खेळाडूला फक्त जिंकायचं असतं, खेळाडूला फक्त जिंकायचं असतं. सचिन ठोंबरे स्वतः या ठिकाणी जिंकेल का? जरूर प्रेक्षकांचा आवाज या ठिकाणी पाहायला मिळतोय, त्याच्यावरती प्रेशर आहे. परंतु सचिन ठोंबरे ऑन फायर, आणखीन एक दे दणादण चौकार पाहायला मिळतोय. काय या ठिकाणी बॅटिंग 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 पाहायला मिळते. सचिन ठोंबरे ऑन फायर या मैदानावरती. अगदी पहा जल्लोष होश या चंबूमध्ये पाहायला मिळतोय. विजय मागून मिळत नसतो, त्याला धैर्यानं झगडून मिळवावा लागतो. तुम्हाला धाडस दाखवावं लागतं, धैर्य दाखवावं लागतं, आणि धैर्य हे ही ताकद या ठिकाणी दाखवत असताना मिळतोय. काय मैदानावरती बरसलाय, परंतु सचिन ठोंबरे कितपर्यंत रुद्ररूप धारण कर, त्याच्या मनामध्ये काय चाललं असेल, अनेक प्रश्न असतील. त्या हा सामना किती महत्वाचा आहे त्यालाही त्याच्या विकेटचं मौल्य माहिती आहे. आपल्या खेळामध्ये सातत्य राखू शकेल काय? येणारे 22 विजयासाठी 33 धावांची गरज. सुरेश मुनीम आपण पाहतोय. सुरेश मुनीम थोडासा अडचणीमध्ये. सचिन ठोंबरे प्लॅन रचलाय, कट रचावे लागतील, कट रचले देखील गेलेत, परंतु पहा पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हला जिथे परेश कडके. सचिननं सांगितलंय अति घाई संकटात नाही, त्यानं रोखलाय, सांगितलंय तू थांब तिथेच. समीकरण पहा, येणारे 21 विजयासाठी 32 धावांची गरज. 21 चेंडू आणि 32 धावांची गरज. दुहेरी अंकामध्ये संघ जाऊन थांबलाय. आपण जर पाहिलं 3 चेंडूंचा खेळ संपत असताना जिथे पहिल्या 3 चेंडूवरती अगदी 10 धावा जमवल्यात, रॉयल संघाला विचार करण्यास भाग पडलाय. इतकी चांगली पहिल्या अगदी 3 चेंडूवरती चांगली कामगिरी पाहायला मिळते. 21 ला 32 समीकरण पहा. 10 धावा धावफलकावरती पाहतोय. ओहो, चांगलं क्रिकेट ऑन द कार्पेट. एक धाव मिळली आहे, दुसरी धाव होईल का पाहायचं आहे. मिस अंडरस्टँडिंग तो नाहीये, पुन्हा एकदा रोखलाय.
बघा चंद्रकांत बोळीक यांच्याकडून सलग 3 षटकारा करता रोख रक्कम 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा होत आहे. प्रेक्षकांना आता मात्र त्यांना देखील उत्कंठा लागली आहे. 20 चेंडू 31 धावा. सचिन ठोंबरे मैदानावरती आपल्याला आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू या ठिकाणी टोलवलाय. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फक्त दिशा दिली. वा लाजवाब. आणखीन एक दे दणादण चौकार पाहायला मिळतोय. का मॅच योगेश रंगली आहे. पहिल्या षटकामध्ये सुरेश मुनीमूर्ती अक्षरशः सचिन ठोंबरे तुटून पडलाय. कदाचित 4 ते 5 वर्षापूर्वीची मॅच आठवत असेल. जे कोणी क्रीडा रसिक आले असतील ते पाहत असतील ना त्यांना निश्चितपणे तो प्रसंग आठवत असतील. कारण इथे काही वयोवृद्ध आहेत ते आम्हाला अजून देखील सांगतात. श्रीकांत प्रवीण सर अशा मॅचेस या मैदानावरती व्हायच्या. श्री गणेश विरुद्ध रॉयल त्यातील शिवा नावाचं हे वादळ होतं. तो शिवा अक्षरशः प्रतिस्पर्धी संघाला अर्थातच रॉयल संघाला अक्षरशः गाम फोडायचा. तो शिवा पुन्हा एकदा या मैदानावरती पाहायला मिळतोय. काय जबरदस्त या ठिकाणी खेळ पाहायला मिळते आहे. 15 धावा दापलकावरती होताना पाहायला मिळत आहेत. परंतु रॉयल संघ आपण पाहतो मित्रांनो इथे तुम्ही या संघाला हलक्यात घेऊन जमणार नाहीये. या संघाला शेवटच्या चेंडूपर्यंत कसं लढायचं आणि कसं लढायचं हे चांगलंच माहिती आहे. अगदी 19 चेंडू 27 धावा. सचिन ठोंबरे मैदानावरती चांगला खेळ करतोय. जिंकण्याची मजा देखील तेव्हाच येते ना जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. अगदी मजा येणार आहे यात मात्र शंकाच नाहीये. 19ला 27 सचिन ठोंबरे उर्फ शिवा पुन्हा एकदा चांगला चेंडू फेकला. रनआउटची संधी. तुम्ही छोटीशी जरी संधी दिली ना या संघाला तर ते तुम्हाला बरखास्त करू शकतील. याच एक झलक या ठिकाणी पाहायला मिळाली. पहा वाटलं देखील नाहीये. बघा ऍक्शन फिल्डिंग मुवमेंट पहा. सुरेश मुनीम पहा काय येतात एष्ट्यांजवळ काय चेंडू गॅदर करतात. काय लाजवाब क्षेत्ररक्षण आणि काय लाजवाब फील्ड राहिली या संघाची. पहिला झटका सांघिक स्वरूपात स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे या संघाला. या ठिकाणी आपण पाहतोय 18 चेंडू 27 धावांची गरज असताना एक गडीपात 15. पराभवानं माणूस संपत नाहीये. प्रयत्न सोडतो ना तो संपतो. कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेलं नाहीये कारण मी अजून जिंकलेलं नाहीये. निश्चितपणे तेच तर सांगत असेल सचिन ठोंबरे. आपल्या 11 शिलेदार मावळेंना घेऊन मैदानामध्ये उतरतायत. काय चांगला खेळ करतात. काय पहिल्या पूर्वार्धामध्ये दुसऱ्या देखील सत्रामध्ये पाहिलं. पहिल्या षटकामध्ये सचिन ठोंबरेने काय प्रभावित केलाय. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्कीच बदलते. आज पाहायचंय स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे या संघाचं नशीब पलटेल का. येणारे 18 चेंडू 27 धावांची गरज आहे. हर्षवर्धन गोरबे यांच्याकडून सलग 3 षटकार करता 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालंय. वैभव निंबाळकर या खेळाडूसाठी बाबू या नावानं ओळखले गेले जातात. 18ला 27 15 धावा झाल्यात. वैभव संधी मिळाली या हंगामामध्ये या संघातून खेळण्यासाठी. वैभव स्वतःला सिद्ध करतील का आज पाहायचं आहे. आयुष्यात तुम्ही स्वतःला सिद्ध करा. प्रचिती झाल्याशिवाय चालणार नाहीये. पण त्याच्या विरोधात पाहतोय रॉयल संघाचं कॅल्क्युलेटर अर्थातच मास्टर माइंड अरविंद ढेकळे. हो चांगला चेंडू. धावा येणं गरजेचं आहे. बघा कोणत्या का होण्या या ठिकाणी धावा येणं गरजेचं आहे. एकेरी स्वरूपाच्या तरी धावा आल्या नाही या षटकामध्ये तरी मी म्हणेल स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे संघासाठी जमेची बाजू असेल. सचिनला शेवटपर्यंत या मैदानावरती थांबायचं ही सर्वाधिक महत्वाची बाब आहे. सचिन ठोंबरे सारखा खेळाडू या ठिकाणी आउट करणं
रॉयल संघासाठी खूप इम्पॉर्टंट आणि खूप महत्त्वाचं असेल. 17-26, 16 एक गडीबा 16 ही धावसंख्या पाहतो. अरविंद ढेकळे, विजय शेठ खानावकर यांचा सर्वाधिक विश्वासू खेळाडू म्हणून ओळखला जाणारा अरविंद ढेकळे. अगदी कित्येक वेळा आपण या दोघांना विरोधात पाहिले. कित्येक वेळा अरविंदनं सचिनला फलंदाजी करत असताना चोपलंय, कित्येक वेळा सचिन अरविंदला चोपलंय, परंतु आज हे तर करायचं आहे. चांगलं क्रिकेट आहे, स्टोरी बुक क्रिकेट, दॅट इज कॉलिंग इज क्रिकेट. याचं नाव मित्रांनो क्रिकेट आहे. वा, लाजवाब, हे तर तुम्हाला करायचं आहे. अगदी पहा, 16 चेंडू 24 धावांची गरज. सचिन ठोंबरे याच्या खेळामध्ये सातत्य पाहायला मिळत आहे. जिथे असं म्हटलं जातं ना, जिथे पर्याय म्हणून कोणी नसतं ना, तिथं स्वतः उत्तर म्हणून उभं राहायचं असतं. तो स्वतः उत्तर म्हणून उभं राहत असताना पाहायला मिळतोय. येणारे 16 विजयासाठी 24 धावांची गरज. 16ला 24 धावसंख्या आपण पाहतोय. अरविंद ढेकळे फिरकीचा जादूगर म्हणून देखील म्हटलं जातं. मूर्ती लहान आहे पण कारनामे खूप मोठे केलेत यानं. ओहो, पंच केलाय मुडपच्या क्षेत्रामध्ये, फक्त चेंडूच्या वेगाला दिशा दिली. चेंडू गेलाय धन 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 करत सीमेरेषे बाहेर. 4 धावण करता. काय बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. खरं कौतुकास्पद आहे. कौतुक करावं एवढं कमी आहे सचिन ठोंबरेचं. येणारे 15 विजयासाठी 20 धावांची गरज. 15ला 20 आपण पाहतोय. सचिन ठोंबरे निश्चितपणे नाव लक्षात ठेवा, चर्चेचं नाव आहे. पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. अनेक वेळा सचिन ठोंबरेवरती आवाज उठवला गेला, अनेक वेळा सचिन वरती बोर्ड दाखवलं गेलं. सचिन नेमका काय करतो, शिवा नेमका काय करतो संघामध्ये. आज त्यानं प्रतिस्पर्धी खेळाडूंचं तोंड अक्षरशः बंद केलाय. त्या मैदानावरती तो नुसता खेळत नाहीये, तर खेळामध्ये त्याचं रूप देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. 22 धावा झाल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 15ला 22. ओहो, चांगलं क्रिकेट आहे. अगदी चांगलं 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 क्रिकेट. पुन्हा एकदा दुहेरी स्वरूपाची धाव. वा, लाजवाब. आज सचिन ठोंबरेचं क्रिकेट आवडलं असेल तर मित्रांनो टाळी वाजवा. काय जबरदस्त या ठिकाणी क्रिकेट खेळतोय. अगदी पहा, येणारे 14 विजयासाठी 18 धावांची गरज. त्यानं 100% आपल्या खेळामध्ये संयम ठेवलाय. त्यानं आपलं डोकं शांत ठेवलंय आणि शांतता त्याची पहा, अगदी त्याच्या संघाला विजयाच्या समीप घेऊन जाते. त्याला देखील माहिती आहे माझ्या विकेटचं महत्व, म्हणून की काय त्याच्या खेळामध्ये सातत्य पाहायला मिळत आहे. येणारे 14 विजयासाठी 18 धावांची गरज. 14 चेंडू 18 धावांची गरज. काय या ठिकाणी आपण पाहतोय. अरविंद ढेकळे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतात. सचिन ठोंबरे पुन्हा एकदा आपण पाहतोय. ओ, जसा डॉट चेंडू गेला, अगदी त्यांच्या चेंबूमधून हाच आवाज होतोय. समीकरण थोडंसं बदलतंय. येणारे 13 विजयासाठी 18 धावांची गरज. सचिन ठोंबरे खेळतात 9 चेंडूंचा सामना करत 21 या धावसंख्येवरती. 24 धावसंख्या पाहतोय. दुसरं षटक चालू असताना शेवटचा चेंडू अद्याप देखील बाकी आहे. तर अरविंद ढेकळे जादूगार म्हणून देखील ओळखले गेले जातात. फ्लाय केलंय, आमंत्रण होत. जिथे पाहायचंय पंचांचं बोर्ड आकाशाकडे. होतंय काय, होत्याचं नव्हतं झालं. स्वर्गीय संभाजी घोरपडे संघाच्या बाजूनं झटका. 440चा करंट लागलाय. अरविंद ढेकळे या मैदानावरती पुन्हा एकदा आपली हुकूमत, दहशत प्रस्थापित करताना.
12 चेंडू आणि 18 धावांची गरज. त्याला थोडीशी घाई करायची आहे. अगदी प्रतिस्पर्धी संघ खूप मोठा आहे बघा. पराभवाची भीती तुम्ही बाळगू नका. एक मोठा विजय तुमचं सर्व पराभव पुसून टाकेल. अगदी प्रतिस्पर्धी संघ किती मोठा आहे याची अजिबात तुम्ही भीती बाळगू नका. कारण एक विजय तुमचा ना सर्व पराभव पुसून टाकू शकतो. त्याच्यामुळं तुम्हाला तुमचा खेळ चांगला दाखवायचा आहे. संघर्ष करावा लागेल. कारण आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असतो. संघर्ष हा करावाच लागेल. दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 धावा धावफलकावरती पाहतो. येणारे 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. तर यस 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 आपण पाहतो ज्या नावाची काल खऱ्या अर्थानं आपण चर्चा करत होतो. अगदी PPL मध्ये सर्व उत्कृष्ट गोलंदाज PPL अर्थात पनवेल प्रीमियर लीग मधले मनीषजी सावंत यांचं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर कॅमेरामन निश्चितपणे मी या खेळाडूकडे फोकस करा. याही खेळाडूनं मित्र म्हणजे कळंबोलीचं नाव उज्ज्वल केलंय. तरी कॅमेरामन थोडंसं फोकस आहेत ऑन मैदानावरती. मनीष सावंत सरांचं देखील आपण या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया. वैभव ऑलॉंग द कारफीट तिथे प्रभात आहे. एक धाव मिळतीये. एका धावेनं संघाचं समीकरण पहा. येणारे 11 विजयासाठी 17 धावांची गरज. 2 गडी बाद 25 धावा झालेत. 11 चेंडू 17 धावा इतकं तरी देखील सोपं नसणार आहे. अक्कीला अक्षयला या मैदानावरती पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करावं लागेल. तुम्ही स्वतःला सिद्ध करा. प्रचिती वेळाला शिवाय राहणार नाहीये. तो स्वतःला सिद्ध करेल का? प्रतिस्पर्धी संघ खूप मोठा आहे. परंतु टॅप केलाय. एक धाव तर येते बघा. डॉट पेक्षा ह्या धावा महत्वाच्या आहेत. जिथे तुम्ही प्रत्येक चेंडू मागे धावा काढताय हे चुकताय. हे चुकत नाहीये. कदाचित 2 फलंदाजांना वाटत असेल की हे चुकतंय. एक पॉलिसी असते. तो एक प्रकारचा ट्रॅप असतो मित्रांनो. आणि हे ट्रॅप तुम्हाला मोठ्या खेळाडूंमध्ये पाहायला मिळतो. अगदी त्यांनाही वाटलं असेल जाणून बुजून हा चेंडू सोडलाय. परत संदीप धुबे सारखा खेळाडू जर मैदानामध्ये असेल ना तर तो क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून देखील काही करू शकतो. 10-16 वैभव या ठिकाणी अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये फेकलाय. एक धाव तर मिळाली आहे. दुसरी धाव या ठिकाणी मिळेल का? हो मिळाली आहे. हे तर करायचंय स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे या संघाला. अगदी प्रत्येक चेंडू मागे 1 2 2 3 अशा धावा काढायच्या. जर का तुमच्याकडे मोठे फटके मारणं असंभव असेल तर तुम्हाला इथे अशा प्रकारच्या धावा कुठून या काढाव्याच लागतील. येणारे 9 विजयासाठी 14 धावांची गरज. बघा युट्यूबवरती देखील भरपूर प्रेक्षक या ठिकाणी जोडला गेलाय. प्रत्येकाला या मॅचची उत्कंठा लागली आहे. बघा 550 हून जास्त लोक युट्यूब वरती देखील या मॅचचा आनंद घेतात. त्यांना देखील ही मॅच आवडली आहे. येणारे अजून देखील 9 चेंडू 14 धावांची गरज. वैभव ओहो चांगला या ठिकाणी फटकाय. पुन्हा एकदा ऑलॉंग द कारफीट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये उडवलाय. अरविंद कडून केली चूक. अगदी पहिल्या अटेम्प्ट मध्ये या ठिकाणी चेंडू पकडणं गरजेचं होतं. पहा तुम्ही छोट्याच्या तरी या ठिकाणी संधी द्याल ना याही संघाला तर तरी देखील हा संघ या संधीचं सोनं उचलू शकेल. येणारे 8 विजयासाठी चेंडूंची गरज. 8 चेंडू 12 धावा का मॅच रंगली आहे. 30वा धावफलकावरती दोन्ही खेळाडू या खेळामध्ये सातत्य दाखवताना पाहायला मिळत आहेत. कोणतीही जोखीम या ठिकाणी घेत नाही आहेत. अगदी सावधपणे या डावाला आकार देत आहेत. हे तर क्रिकेट आहे. अगदी चौकार मारणं म्हणजे तो उत्तम चांगला दर्जेचा खेळाडू होऊ शकत नाहीये. ज्या खेळाडूंना एकेरीचं दुहेरीचं रूपांतर तिहेरी मध्ये करता येताना ते सर्वोत्तम खेळाडू असतात. त्यापैकी हे 2 खेळाडू पाहायला मिळत आहेत. येणारे 8 विजयासाठी 12 धावांची गरज. वैभव मार्क वर पाहायला मिळत आहेत.
ओ माय गॉड, हे ट्रॅप रचलाय. ज्या मेरिट प्रमाणे गोलंदाजी, अगदी त्याच मेरिट प्रमाणे चेंडू फेकला, अगदी त्याच क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक या ठिकाणी सजवला आणि अडकवलं. आणखीन एक सांघिक स्वरूपात फलंदाज वैभव निंबाळकर बॅक टू डग आउट. अगदी ज्याला जर चांगला खेळ पाहायचा असेल ना, ज्याला जर एक उत्कृष्ट क्वालिटीचं हाय क्वालिटीचं क्षेत्ररक्षण पाहायचं असेल ना, तर मित्रांनो तुम्ही इथे या. इथे तुम्हाला प्रत्येक गोष्ट, अरे बारीक छोटीशी गोष्ट अनुभवायला मिळेल. काय क्षेत्ररक्षण हाय क्वालिटीचं पाहायला मिळत आहे. अगदी प्रत्येक चेंडू मागे त्यांचे प्रयत्न पाहायला मिळत आहेत. काय या ठिकाणी कॅप्टनशिप पाहायला मिळते आहे. येणारे 7 विजयासाठी 12 धावांची गरज. कारण अनेक सामन्यांमध्ये आम्ही पाहतो जिथे कमी धावसंख्या होते ना, तिथे प्रतिस्पर्धी संघ अक्षरशः त्यांचा आत्मविश्वास डगमगताना पाहायला मिळतो. परंतु रॉयल संघाचा आत्मविश्वास न डगमगता अगदी त्याच विश्वासानं ते सांगतायत, त्याच पद्धतीनं क्षेत्ररक्षण करतायत. त्यांचा विश्वास पहा. तेही सांगतात आम्ही मॅच जिंकू शकतो आणि त्या पद्धतीनं खेळ या मैदानावरती आपण पाहत. रुपेश रन मशीन नॉन स्ट्राईकला. येणारे 7 विजयासाठी 12 अक्षय सावंत ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतो. या चेंडूवरती षटकार आला ना तर सामना खुला होईल. येस, डेफिनेटली जोश आणि होश. चंबूकडे पहा, शिट्ट्यांचा गजर. ते म्हणतात गणपती बाप्पा मोरया. वाह, जोश होश या ठिकाणी पहा. अक्षय सावंत नावाचं वादळ तुफान या मैदानावरती अगदी एन मुवमेंटला षटकार लगावलाय. काय या ठिकाणी फटका. अक्षय सावंत एवढंच सांगत असेल, हाथी घोडे तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब बे सब पे भारी है. काय या ठिकाणी फटका प्रवीण सर लगावलाय. अगदी हा आनंद आहे ना, हा आनंद विकत मिळत नाहीये. हा आनंद खेळातून मिळतो. कारण क्रिकेट हे हाणामारी भांडण करण्याचं साधन नाही आहे. क्रिकेट हे मित्र मिळवण्याचं एकमेव साधन आहे. इथे तुम्हाला आनंद पाहायला मिळतो. इथे तुम्हाला कोणाला कधी विलन होताना पाहायला मिळतील. इथे तुम्हाला कधी एखादा खेळाडू राजा होत, एखाद्या खेळाडू तुम्ही राजा होताना पाहाल. परंतु क्रिकेट आहे, इथे फक्त क्रिकेट आणि क्रिकेटच जिंकतं. इथे कोणालाही हरायचं नाहीये. इथे प्रत्येकाला जिंकायचं आहे. आणि खेळ पहा, 3 गडी बाद 36 समीकरण पाहू शकाल. अक्षय सावंत येतात काय आणि या मैदानावर खेळ करतात काय. जबरदस्त या अगोदर, परंतु विसरून जमणार नाहीये. या अगोदरची मॅच पहा. याच मैदानावरती 6 चेंडू मागे, शेवटच्या 3 चेंडू मागे 2 धावा डिफेन्स केल्या होत्या. म्हणजे संभाजी घोरपडे या संघाचा आनंद किती काळापर्यंत असेल हे सांगणं देखील तेवढं उत्कंठावर्धक आहे. सामना अजून संपलेला नाहीये मित्रांनो. अजून देखील इथं कमबॅक केलं जाऊ शकेल. 3 चेंडू 36 धावा. विक्रम पवार यांची गोलंदाजी डोळ्यासमोर ठेवून अक्षय सरोदेला कारनामा करावा लागेल. येणारे 6 विजयासाठी 6 धावांची गरज. रुपेश पुजारी अर्थात रण मशीन या नावानं ओळखलं गेलं जातं. हा हंगाम रुपेशसाठी खूप चांगला राहिलाय. ज्याच्या वेळी संधी मिळाली त्यावेळेस रुपेशनं स्वतःला सिद्ध केलं या हंगामामध्ये. परंतु यावेळी सिच्युएशन थोडीशी वेगळी आहे. त्याच्यावरती दर्पण आहे, त्याच्यावरती प्रेशर. अक्षय सरोदे या हंगामामध्ये पहिल्यांदाच गोलंदाजीसाठी येत आहेत. परंतु अक्षय वरती देखील पहा, कोणत्याही प्रकारची जोखीम घेतली नाहीये. येणारे समीकरण 5 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज. 5 चेंडू 5 धावांची गरज अजून देखील आपण पाहतोय. काय मॅच रंगली आहे. अटीतटीची लढत. अगदी हृदयाचे ठोके देखील धकधक 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 चालेत प्रत्येकाचे.
परत सचिन ठोंबरेचं कौतुक करावं लागेल. तो संघाला लीड करत असताना त्याची मेहनत आम्ही पाहिली. अगदी फलंदाज आऊट झाला तरी त्याला सांगताय तू कोणत्याही प्रकारची घाई गडबड करू नको, शांत डोकं ठेव, कारण शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि हे संघनायक सांगत असताना पाहायला मिळालं. पुन्हा एकदा अक्षय सरोदे, अक्षयला हवेमध्ये चेंडू, एक धाव तर मिळाली. अगदी पहा किती वेगानं धावा. ओ माय गॉड, आज मात्र क्रिकेट पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं बऱ्याचशा दिवसानंतर अशी मॅच पाहायला मिळाली आहे. काय जबरदस्त सामना रंगलाय. येणारे 4 विजयासाठी 3 धावांची गरज आहे. वाटलं देखील नव्हतं संभाजी घोरपडे, स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे हा संघ या सामन्यामध्ये या ठिकाणी एवढी चांगली कामगिरी करेल. परंतु पहा, कौतुक करावं लागेल सागर अनुशेचं, कौतुक करावं लागेल अक्षयचं, कौतुक करावं लागेल सचिन ठोंबरेचं, कौतुक करावं लागेल रुपेशचं, कौतुक करावं लागेल प्रत्येक हर एक खेळाडूचं. त्यांनी आज आपलं योगदान या संघामध्ये, या सामन्यामध्ये पूर्णतः 100% योगदान देताना पाहायला मिळाले. चार चेंडू 3 धावांची गरज असताना आपण पाहतो 3 गडी बाद 39 धावा. अक्षय सरोदे, अक्षय टू अक्षय अलॉंग द कार्पेट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एकच धाव. जिंकण्याची मजा देखील तेव्हाच येते जेव्हा इतर जण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. आणि काय या ठिकाणी खेळ पाहायला मिळतोय. येणारे 3 विजयासाठी 2 धावांची गरज. येस 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 अगदी समालोचन करत असताना मी म्हणतो असतो ना, आयुष्यात स्वतःला तुम्ही कधीही उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण इथं ढासळलेल्या घराच्या भिंतीच्या विटा देखील लोक सोडत नाही आहेत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं. जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आज मी म्हणेन एक अनोखा इतिहास रचण्याच्या हो काय होतंय काय. ओ टाळ्या टाळ्या वाजतायत. जोश होश या ठिकाणी पाहायला मिळतोय. हा जर का चेंडू डॉट आला ना, आणखीन मजा या सामन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. डॉट येईल का? ओ माय गॉड, डॉट येतोय. सामन्यामध्ये होतंय काय. येणारे 2 विजयासाठी 2 धावांची गरज. सामना संपलेला नाहीये मित्रांनो. लाजवाब पाठीमागची मॅच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 3 चेंडूमागे 2 धावा विक्रम पवार यांनी डिफेन्स केल्या होत्या. काळभैरव पोपेटे या संघासमवेत लढत असताना आणि त्यावेळी आपण पाहतोय याच वेळी या मैदानावरती अगदी तशा स्वरूपाचा सामना. येणारे 2 विजयासाठी 2 धावांची गरज. ओ हो काय मॅच रंगली आहे. प्रत्येकाला उत्कंठा लागली या मॅचची. रॉयल की स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे, संभाजीराजे घोरपडे की रॉयल, रॉयल की संभाजीराजे घोरपडे. प्रश्न विचारला गेला जातोय कोणता संघ जिंकणार, कोण बाजी मारणार. एकीकडे पाहायला अक्षय, दुसरीकडे देखील पाहतोय अक्षय. म्हणजे मैदानावरती नुसते अक्षय अक्षय अक्षय. अक्षय सावंत, अक्षय सरोदे. का मॅच आहे पहा. येणारे 2 विजयासाठी 2 धावांची गरज. फिल्डिंग मध्ये पहा क्षेत्ररक्षण किती सुरेख आणि चांगलं सजवलं गेलं जात आहे. जैसे बगीचे में फूल खिलते हैं ना, उसी तरह इस मैदान के बीच फील्ड में सजावट. मानो यहाँ इस मैदान पे दर्शक ना आना तो इस. तर चला थोडस मैदानाकडे जाऊया. येणारे 2 विजयासाठी चुकून गोट. कदाचित झेल झाला असता. अरविंदने प्रयत्न केले होते. चला मैदानामध्ये कुणीही जाऊ नका. संभव आहे कारण जातीलच, कारण एवढ्या मोठ्या संघाला तुम्ही हरवत असाल ना तर तो आनंद. परंतु एका हरण्यानं यस आपण पाहतोय जरूर निराश हताश आहे रॉयल टीम. मित्रांनो हरलात परंतु जिंकलात मात्र खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी संघाचे देखील प्रयत्न खूप चांगले पाहायला मिळाले.
खूप या ठिकाणी चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. तर निश्चितपणे आपण पाहतोय सचिन ठोंबरेच्या बहारदार 21 धावा आणि अक्षय सावंतची ती उपयुक्त संघासाठी मॅरेथॉन इनिंग. 41 धावांचा पाठलाग करत असताना निश्चितपणे 3.5 या षटकामध्ये स्वर्गीय रणजित कट्टे पाटील